नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चिमुरटीसमोर आईचा खून दिराने केला, धारदार शस्त्राने गळा चिरत अमानुष प्रकार। लाखांदूर तालुक्यातील धक्कादायक घटना। लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागडी येथे एका 30 वर्षीय महिलेची तिच्याच नात्यातील दिराने उशीने तोंड दाबून तसेच धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। माधुरी तुळशीदास अंबादे वय 30 वर्ष राहणार ब्रह्मपुरी असे मृत महिलेचे नाव असून संशयित आरोपी गौरव अंबादे राहणार ब्रह्मपुरी यांच्या विरुद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत माधुरी अंबादे या संशयित आरोपी गौरव अंबादे व तिच्या चिमुरटीसह रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी पालांदूर येथील एका लग्न समारंभातून परत येत होत्या। रात्री उशीर झाल्याने त्यांनी भागडी येथील नातेवाईक नाजुका युवराज गणवीर यांच्या घरी मुक्काम केला। रात्री सर्वजण जेवण करून झोपले असता पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही भीषण घटना घडली। पहाटे माधुरी यांची मुलगी जान्हवी हिच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घरमालक नाजुका गणवीर यांना जाग आला। त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता गौरव अंबादे हा घाईघाईने दुचाकीवरून पडून जात असल्याचे दिसून आले। त्यानंतर घरात जाऊन बघितले असता माधुरी या रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या। याच्या गळ्यावर व शरीरावर गंभीर जखमा होत्या, तर पाय स्कार्फने बांधला होता। घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे। या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत।